हॅलो हाय नमस्कार. आम्ही निघालो आहोत चिकोड्याचा बाजार करण्यासाठी. वार शुक्रवार होता. मी स्वरा आणि मम्मी बाजार करण्यासाठी निघालो होतो. स्वराला पण दाखवायचं होतं की गावचा बाजार कसा असतो ते. चिकोड्याचा बाजार म्हणजे काय, डायरेक्ट शेतातून थेट मार्केट, म्हणजे जे भाजीपाला आहे ताजा ताजा फ्रेश एकदम, तो एकदम डायरेक्ट बाजारातच येणार. कारण इथं सर्वांच्याच घरी शेती आहे, सर्वांच्या घरी गाई म्हैशी वगैरे आहे, दुधाचा व्यवसाय बऱ्यापैकी मोठा आहे, शेती आहे. त्यामुळं सर्व जे आहे कृषीप्रधान म्हणावं लागेल आमचं गाव. कारण का अशी ह्याला माळवं पण म्हणतात, आमच्याकडे माळवं म्हणतात याला, की हे माळवं असं बाजारामध्ये येतं विकायला आणि हे एकदम फ्रेश माळवं विकलं जातं. ही लोकं काय डायरेक्ट शेतातूनच आणतात माल आणि विकायला बसतात, त्यामुळे एकदम फ्रेश, काय टेन्शन नसतं. आणि हा बाजार एवढा मोठा असतो ना की खूप मोठा असतो. आणि बाजारामध्ये मी स्वरा गेल्यामुळे ना बऱ्याचशीच लोकं भेटली होती ओळखीची, जी विचारपूस करत होते कधी आला, काय आला, कसं आहे, बरं आहे का. म्हणजे एक आपुलकीची भावना, प्रेमाची भावना त्यांच्यामध्ये कुठेतरी पाहायला मिळत होती. हे प्रेम फक्त गावीच मिळू शकतं. हे मेथीची भाजी पण बघा एवढी छान होती की बाजारातून मेथीची भाजी घेतलीच नंतर, आणि बाजारात आलो आहे आणि भजी नाही घेतली असं झाले का. तर आमच्या बाजारामध्ये हे फेमस भजी बनवतात, खूप खूप छान असतं. तर इथे पण आम्ही 2 प्लेट भजी घेतल्या. स्वराला जवळनं पाहायचं होतं की बाबा कशी भजी बनवतात, काय करतात, कसं करतात. म्हणजे घरगुतीच कुटुंब आहे पण व्यवसाय बघा कसं करतात ते. आणि यांच्या भज्यांनासुद्धा खूप डिमांड आहे, मागणी आहे. खूप क्वालिटी भजी एकदम छान होते. त्यानंतर आम्ही बाजारातून घरी आलो भजी घेऊन. त्यानंतर स्वराने बघा पप्पांना इथे ड्युटीच लावली होती की मी झोक्यामध्ये बसते आणि तुम्ही मला झोका असं देत राहायचं, असं यांचं चाललं होतं. त्यानंतर इकडे मम्मीनं जेवणासाठी तयारी केली होती. तर काय करायचं, तर माझ्या आवडीचे जे धपाटे आहेत ना, ते धपाटे मम्मी बनवत होते. शेवटी काय हो, आईचं प्रेम म्हणावं लागेल. आणि अशा पद्धतीनं रोज एक एक मेनू आमचा होताच मी आल्यापासून. अशा प्रकारे धपाटे बनवत होते. ते माझा भाऊ आणि माझे वडील दही, धपाटी, खरडा याचा मस्त आस्वाद घेत होते. आणि त्यानंतर मी पण इकडे जेवणासाठी घेतलं होतं दही, धपाटे वगैरे, भाजी, उसळ. म्हणजे अशा प्रकारे आमचं जेवणाचा प्लॅन चालू होता. तर त्याचबरोबर नवीन चूल आणली होती बसवण्यासाठी. जी आमची जुनी चूल होती ना, ती पावसाने भिजून ओपनच असल्यामुळे सर्व बॅक साईडनं तर पाणी येऊन ते भिजून खराब झाली होती. तर ही नवीन म्हणजे चूल बसवायचं चालू होतं. तोपर्यंत हा बघा कावळा, हा रोज म्हणजे आमच्या इथं असतोच म्हणायला हरकत नाही. बॅक साईडला ओपन असल्यामुळं हा नेहमी येतो. सकाळ दुपार संध्याकाळ इथंच असतो. आणि त्याला असं आम्ही चपाती भाकरी वगैरे ठेवतो. हा इथून घेतो उचलून आणि त्याच्या घरट्याजवळ जाऊन पिलांना वगैरे देतो. किंवा तो जिथं बसला आहे ना तिथं ते एक म्हणजे काय म्हणतात पाईप आहे ती लोखंडाची, तिथून आतून एक होल आहे. त्या होलमध्ये पण कधी कधी तो नेऊन ठेवतो भाकरीचे तुकडे वगैरे. आणि त्याला जसं लागेल ना तसं तो काढून खात असतो. आम्ही कितीतरी वेळा बघितले. आता हा इथेच बसला आहे बघा. हे बॅक साईडला आमचं पूर्ण ओपन आहे. असं इथं आम्ही कपडे भांडी वगैरे धुतो. चुलीवरचं जे स्वयंपाक आहे ना, उन्हाचा किंवा उन्हाळ्यात किंवा दिवसाचा आम्ही बाहेरच करतो. बाहेरच असतो, किचनमध्ये जास्त नसतोच आम्ही. हे ओपन असल्यामुळे आम्ही बाहेरच असतो. इथं पप्पांचं चालू आहे. ही जुनी चूल पप्पांनी काढून दिली. त्यानंतर माझा भाऊ नवीन चूल बसवत आहे. तर ते बसत नाही आहे. ते पहिल्या सेटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात पण ती बसत नव्हती. शेवटी इकडच्या 3 विटा आहेत त्या काढाव्या लागल्या. आणि 3 विटा काढल्यानंतर मग व्यवस्थितरित्या ती बसली गेली. आणि त्यानंतर मग त्याला पूर्ण पांढरी माती असते ना, पहिली पांढरी जुनी घरं असायची त्याची माती असायची. तर आता क्वचित ही माती मिळते, नाहीतर नाही मिळत. तरी पण आमच्याकडे होती ही पांढरी माती. त्यानं मम्मीनं पूर्ण चूल असं सारवून घेतला, म्हणजे इकडं पोतेरा देणं असं म्हटलं जातं. आणि पूर्ण एकदम कट्टा आणि चूल अशी नवीन केली होती एकदम मस्त. आणि नवीन चूल केल्यानंतर चुलीला हळदी कुंकू लावलं जातं आणि दूध उतू चुलीवरून घालवलं जातं. अशा पद्धतीनं मग चुलीला हळदी कुंकू लावून आम्ही दूध त्याच्यावर ठेवलं होतं. चूल थंड असल्यामुळे ते गरम होण्यासाठी वेळ लागत होता. तर हे जाळ बघा इथं चालू आहे. त्याला शेणकोट असं म्हणतात, शेणी असतात ह्या. मग याच्यावरच आम्ही दूध पातेलं ठेवलं होतं आणि त्याला उकळी घालवण्याचं काम चालू होतं. तर अशा रीतीने उकळी आम्ही घालवली होती. बॅक साईडला दूध सांडलेलं होतं थोडंसं. अशा पद्धतीनं आमचं हे काम चालू होतं. तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवू
प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि अशा पद्धतीनं हे दूध बघा चाललेलं आहे. कारण नवीन घरात पण गॅसवर वगैरे दूध आपण उतू घालवतो. ही एक परंपरा आहे, शुभ मानलं जातं या गोष्टीला. त्यानंतर बघा, गौरी गणपतीमध्ये ज्या गौरी पूजल्या जातात, ज्याला म्हणतात की झुंबड्याच्या स्वरूपात, आमच्या इकडे याला शब्द झुंबडा असा वापरला जातो, झुंबड्याच्या स्वरूपात. तर हे बघा, गौरी इथं बिया पडल्यामुळं ना हे गौरी असं घराच्या शेजारी असं उगवून आले, घराच्या समोरच या गौरी साईडला असं उगवून आलेलं आहे. याचं पूजन केलं जातं. त्यानंतर मला पुण्याला न्यायसाठी चटणीचा प्लॅन केला होता. 2 किलोची चटणी मस्त मम्मी बनवून देणार होती. हे तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.